सर्वांना रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पावसाळा निमित्त समस्त गरमागरम असं टोमॅटो सूप बनवणार आहोत। आपण असं पौष्टिक सूप बघणार आहोत, एकदम साधं सोपं करायला। तर मग चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण इथं साहित्य घेतलेलं आहे, पाव किलो टोमॅटो घेतली आहे, लसूण घेतलाय 5 ते 7 पाकळ्या, ठेचून घ्यायचं आहे, आलं घेतलंय, यातलं आपल्याला अर्धा इंच आलं घ्यायचंय, खिसून घ्यायचंय खिसणीवर बारीक, आणि एकदम थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला। फोडणीसाठी मोहरी, जिरं, हा आमचा घरगुती लाल मसाला आहे, नाशिक स्पेशल लाल मसाला आणि नाशिक स्पेशल काळा मसाला। तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही करू शकता, तुम्हाला ऑनलाईनही हे मसाले मिळतील। नो कलर नो प्रिझर्वेटिव्ह अशा पद्धतीत आपण घरगुती पद्धतीने एकदम स्वच्छतेमध्ये मसाले बनवतो। यासोबत चहा मसाला पण सुरू झालाय, तुम्ही तोही ऑनलाईन ऑर्डर करू शकता। चवीपुरतं मीठ, आणि इथं लवंगची पावडर, लवंग पूड घेतलीये, 3 लवंगची आपलं एकदम पावडर करून घ्यायची आहे, कुटून घ्यायची आहे, आणि फोडणीसाठी हिंग घेतलाय। तर आपल्याला आधी सर्वात आधी आपल्याला टोमॅटो शिजायला टाकायचे आहेत। टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आधी, आणि त्याचं जे पुढचं हे देठ असतं हे काढून घ्यायचंय, आणि त्याला असं देठाच्या साईडलाच आपल्याला इथं असे फक्त छोटेसे कट द्यायचे आहेत 2। सर्व टोमॅटोला असंच करायचंय, म्हणजे टोमॅटो शिजले ना की ही साल पटकन निघते त्याची। तर आता सर्व असेच करून घ्यायचे आहेत आपल्याला। तरी तो एक कुकर घेतलाय छोटासा, तुम्ही असे पण पातेल्यात उकडून घेऊ शकता, आणि अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला कुकरमध्ये। कुकरमध्ये टोमॅटो टाकून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। टोमॅटो एकदम असे छान एकदम मऊ असे शिजले पाहिजे। टोमॅटो छान शिजलेत आपले, आणि त्याचे साल बघू शकता असे अलगद बाजूला झाले। तर आपल्याला हे साल काढून घ्यायचे, आणि टोमॅटो थंड करायचे पूर्ण, हे साल काढून घ्यायचे पूर्ण। तर काढून घेते मी साल पूर्ण, आणि टोमॅटो थंड करायला ठेवते। आणि आपल्याला हे पाणी नंतर सूप साठी वापरायचं आहे, हे पाणी टाकून द्यायचं नाहीये। टोमॅटो एका डिश मध्ये काढून घेतले, असे फोडून घ्यायचे, म्हणजे लवकर आपले हे टोमॅटो थंड होतील। आता पूर्ण थंड करायचे। तर असं थंड झालंय, तर आपण हे पुरणाची चाळणी असते ना त्यातनं असं मॅश करून घेणार आहे। तुम्ही मिक्सरलाही फिरू शकता, पण आपला टोमॅटो छान शिजलाय त्यामुळं आपण इथं असं चाळणीत एकदम मॅश करून घेणार आहे। त्यामुळे त्याचा जो कलर असतो ना, रंग, तो तसाच टिकून राहतो, काळपट होत नाही, आणि टोमॅटो छान शिजलेला असल्यामुळे चाळणीत छान प्रकारे होतो। तर आता याच्यामध्ये मी असं छान पूर्ण मॅश करून घेते चाळणीमध्ये। असं चाळूनच घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या ज्या बिया वगैरे असतात त्याने असा पांढरा रंग येत नाही सूपला, आणि त्या पण अशा निघून जातात या चाळणीमुळे। तर आपला सगळा असं टोमॅटो मॅश करून झालाय। तर आता जे आपलं पाणी होतं ते पण यामध्ये टाकून घ्यायचंय, पूर्ण टाकते मी। आता एवढंच होता, आपण मिक्सर मधनं काढलं तरी पण राहतो, त्यामुळे आता ह्या काढून घ्यायचा एका दुसऱ्या भांड्यामध्ये। तर चाळणीच्या खाली बघू शकता असं दाटसर आपलं सूप इथं तयार झालंय। आता फक्त फोडणी द्यायची राहिली आपल्याला। आता फोडणी देऊन घेऊया, फोडणी देऊन घ्यायची सूपला। आता फोडणीसाठी इथं साजूक तूप टाकून घेते, अर्धा चमचा। तुम्ही इथं तेलही वापरू शकता। तूप थोडंसं गरम झालं, अगदी चिमूटभर अशी मोहरी टाकायची आहे, म्हणजे आपल्या चिमटीमध्ये जेवढी बसेल तेवढी। पाव चमचा जिरं, ठेचलेलं लसूण, किसून घेतलेलं आलं टाकून घ्यायचंय, चिमूटभर हिंग, थोडीशी कोथिंबीर, पाव चमच्यालाही कमी आपल्याला इथं लाल मसाला टाकायचा आहे, आणि 2 लवंगची आपल्याला इथं पूड टाकून घ्यायची। फोडणी छान हलवून घ्यायची, मिक्स करायची, थोडीशी परतून घ्यायची, आणि पुरणाच्या चाळणीमध्ये जे टोमॅटो आपण मॅश करून घेतले ते इथं टाकून घ्यायचे, आणि गरजे इतकं आपल्याला इथं पाणी टाकून घ्यायचंय। सूप थोडंसं अजून घट्टसर आहे, तुम्हाला एवढं दाटसर आवडत असेल तर तुम्ही असं ठेवू शकता, पण सूप थोडंसं पातळ छान लागतं, त्यामुळं थोडंसं अजून पाणी टाकणार आहे मी। आणखीन मी अर्धा ग्लास पाणी टाकलंय,
असं एक संद तयार झालंय मस्त बघू शकता. रंग वगैरे छान आलाय. लाल तिखट वगैरे जास्त वापरायचं नाही किंवा लाल मसाला तुम्ही काय वापरणार असाल ते, कारण लवंग आणि आलं लसूण थोडस त्याचा तिखटपणा असतोच, त्यामुळं जास्त वापरायचं नाही लाल मसाला, त्यामुळे सूप तिखट होऊ शकतं. आणि इथं चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊया आणि सगळ्यात शेवटी अशी कोथिंबीर. आता सूप आपल्याला 5 मिनिटांसाठी उकळून घ्यायचंय. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त असं पातळ नाही झालंय सूप आपलं, मस्त झालंय. आणि फोडणी अशी मस्त छान अशी खमंग बसली आहे. सूपला एकदम खमंग फोडणी पाहिजे, म्हणजे सूप पण एकदम असं खमंग लागतं छान. 5 मिनिटांसाठी इथं सूप उकळून घेतलंय. तर बघू शकता असं इतकं घट्ट झालंय. सूप असं पातळच छान लागतं पिण्यासाठी. तर आता सर्व करून घेऊया. रेडी झालंय आपलं आता सूप. गॅस बंद करते. बाहेर पाऊस आणि असं गरमागरम सूप, पावसाळ्यात सूप पिण्याची मज्जाच एक वेगळी असते. गरम गरम काहीतरी असं प्यावंसं वाटतं पाऊस सुरू असताना किंवा खावंसं वाटतं. तर मग आपण असं सूप तयार करून पिऊ शकतो. एकदम पौष्टिक आहे हे सूप. तर आपलं गरमागरम सूप इथं पिण्यासाठी रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. टोमॅटो सूपची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.